पुण्यामध्ये जाऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यातल्या आंदोलनाचे काय अपडेट्स आहेत? पुण्यामध्ये अलका चौकात भारतीय जनता पक्षाकडून हे आंदोलन करण्यात येते। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत आहेत। आपण काही भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बोलूया। नक्की काय आक्षेप आहे तुमचा? जितेंद्र आव्हाड यांनी काल श्री प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात, जिताउद्दीन या विरोधात करत आहोत। नक्की काय आक्षेप आहे तुमचा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबद्दलचा? अध्यक्ष तर आपण पाहिलं या ठिकाणी हे आंदोलन आता सुरू होतंय। भारतीय जनता पक्षाचे शहरातले सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक माजी नगरसेवक आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होते। आपण पाहिलं भारतीय जनता पक्षाकडून काल रात्री संपूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण हे आंदोलन होताना पाहतो आहोत। या सगळ्या संदर्भात मंदार, पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची नेमकी काही भूमिका समोर आली आहे का? तर काही वक्तव्य किंवा काही प्रतिक्रिया आल्यात का? पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते अर्थातच शिर्डी इथं आहेत। आज दुसरा दिवस आहे शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचा आणि त्यामुळं हे पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारची वक्तव्य टाळलेली बरी, कारण विषय हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा किंवा समजुतीचा असतो आणि त्या दृष्टीने रोहित पवारांची ही जी प्रतिक्रिया आहे ती महत्त्वाची ठरते। एका अर्थाने जितेंद्र आव्हाड यांनी असं जे वक्तव्य केलं नसतं तर बरं झालं असतं, अशा स्वरूपाची रोहित पवारांची प्रतिक्रिया अर्थातच ही ट्विटरवरून देण्यात आलेली आहे। आज दुसरा दिवस आहे शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचा आणि त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देखील यावरती प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर राज्यभर आता भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे। घाटकोपर आणि पुण्यामधली दृश्य आपण पाहत होतो। घाटकोपरमध्ये राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुण्यातही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अलका टॉकीज चौकामध्ये आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता राज्यभरामध्ये या आंदोलनाची धार तीव्र करण्याचा भाजपचा विचार आहे। शिर्डीतल्या मेळाव्यामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर सध्या राज्यभरामध्ये संतापाची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळते। लोकांच्या आस्थेवरती धर्माबद्दल बोलणं आपण टाळलं पाहिजे। लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर बोललं पाहिजे, असा घरचा आहेर रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना दिलेला आहे। केवळ श्रीरामाबद्दलचंच वक्तव्य नाही तर इतरही अनेक बाबतीत जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणामध्ये बोललेले आहेत। अजित पवारांवर त्यांनी टीका केलेली आहे, त्यामुळे या सगळ्याचेच एकत्रित पडसाद काय उमटतात हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।